नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज आम्ही निघालेलो आहोत टिटवाळा गणपती मंदिराच्या इथे. तर आमची आता सगळी तयारी झालेली आहे. बघा तर तो 5-10 मिनिट, हार्डली 5-10 मिनिटात निघू. झालं सगळं तुमचं पण? मम्मी झालं? चला आता निघूया गणपती टिटवाळा गणपती मंदिराचे. ते आम्ही बाय ट्रेन चाललो आज. जर तुम्हाला टिटवाळा मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही कसे याल? सर्वप्रथम तर आम्ही टिटवाळा स्टेशनला उतरलो होतो ईस्टला. त्याच्यानंतर बाहेरच तुम्हाला रिक्षा जे 15 ते 20 रुपये घेतील आणि तुम्हाला गणपती मंदिराच्या इथपर्यंत सोडतील. आता आम्ही उतरलेलो आहोत मंदिराच्या इथे. लागले तुझे आता घेतोय जरा गणपतीसाठी लाडू पेढे काही घेतोय. आतमध्ये चढवायला आता चप्पल काढू आणि आतमध्ये जाऊ. बघू ते आता चाललोय आम्ही आत गणपती मंदिराच्या आतमध्ये. हा इथूनचा जो प्रवेशद्वार आहे तो आत्ता जरा बंद ठेवतं, काय माहिती काय. ॲक्च्युली आरती दुपारी 12 ते 1 पर्यंत आरती होऊन जाते. त्याच्यानंतर दर्शनासाठी पुन्हा ओपन केलं जातं. आम्ही आता आरतीसाठी आलो. आतमध्ये शूट करायची परमिशन काहीच ॲक्च्युलीमध्ये आतमध्ये शूट करायची परमिशन नाही, तरी मी आतमध्ये शूट करतोय. इथे प्रदक्षिणा मार्गाचा आता इथे गणपती आहे आणि आता इथून प्रदक्षिणेसाठी इथे आतमध्ये कॅमेरा बंद करतो आम्ही. मध्ये वॉइस आता आम्ही ते प्रदर्शनाचं असतं ते बघायला चाललं. आता हे गणपती मंदिर आहे. इथून एक्झिट आता आम्ही आलो. ते सगळं असं अशी पुस्तकं सगळे असं इथे ठेवलेलं आहे. तर तुम्ही कधी गणपती मंदिराला याल तेव्हा इथे नक्की विजिट द्या. हे बघा, हे सगळं असं प्रदर्शन ठेवलं शो म्हणून. गणपतीचे दागिन्यांचं सामान, फ्रेम्स, देवघर आणि असे शोपीस. अशा मूर्त्या आहेत गणपतीच्या. अशा गणपतीच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. गणपतीची मूर्ती, राधाकृष्ण, सगळं ठेवलेलं आहे. तुम्ही इथे येऊन नक्की विजिट द्या एकदा. घरच्या पूजेच्या वस्तू आहेत इथे सगळ्या. घरपूजेच्या म्हणजे असा गणपती आपण दारावरती लावतो किंवा अशी चप्पल असते. हे काउंटर किंवा ही अशी प्लेट अष्टविनायकातली, अष्टविनायक गणपतीची. हे सगळं तुम्हाला इथे प्रदर्शन आहे. इथे टिटवाळा गणपती मंदिराच्या लागूनच आहे. ते सगळं तुम्हाला मिळून जाईल.
आणि कोणाला अशी जर मार्बलच्या मूर्त्या हव्या असतील किंवा अशी तांब्याच्या मूर्त्या असतात, स्फटिकाचं शिवलिंग असतं, असे स्फटिकाचे शिवलिंग असतात, ते तुम्हाला सगळे इथे शिवलिंग मिळून जातील. तर तुम्ही आवर्जून नक्की एकदा इथे भेट द्या. याचा पत्ता मी तुम्हाला इथे खाली दिसत असेल. माझी चांगली हे होती. आता ही घेऊया. आम्ही आता ही वाली मूर्ती सिलेक्ट केलेली आहे घेण्यासाठी. शंख बघूया. हे बघा, तर आम्ही शंखाचं पण इथे शंख सगळे असतात, सगळ्या प्रकारचे शंख असतात. हे बघा, तर आम्ही ऍक्च्युअली मध्ये कन्फ्युज झालोय. कारण की मावशी तुला सांग कोणती घ्यायची आहे, तुला अशातली घ्यायची आहे का अशातली घ्यायची आहे? आम्ही आता हे बघ दाखवू. आम्ही आता ही मूर्ती सिलेक्ट केलेली आहे, ही पिंड सिलेक्ट केली आहे शंकराची. हे शंख बघा का 130. आणि शंखाचं पण आमचं चालू आहे आता. पिंड आम्ही घेतली आहे, पण आता आमच्या शंखाचं पण चालू आहे, शंख घ्यायचा. बाकी तुला हे 90 रुपये. हां मग घे ना पा. गणपतीचे सगळ्या टाईपच्या मूर्ती आहे तिथे. जर आपल्याला ऍड्रेस सांगायचा असेल तर काय सांगायचं आपण? इथे अष्टगंध, गंध, अबीर हे सगळं मिळतं. जसे कोणाला घरामध्ये शोपीस म्हणून ठेवायचं असतं, असे फोटोज गणपती स्वामींचे. तांब्या पितळीच्या मूर्त्या मिळतात. हे बघा, गणपती आहे, गणपती लक्ष्मी आहे. शोपीस मूर्ती असतात, अगरबत्ती सगळं. तिथे अशा अंगठ्या, छाप असतात, चंद्रकोर असतात, लावायचे असतात, त्या मिळतील. पाट असतात, देवाखाली आपण पाट ठेवतो ते पाट. असं झोपाळ्यात बसलेला गणपती, राधाकृष्ण, जॅगवॉर, अशा भरपूर तुम्हाला शोपीसेस इथे मिळून नाही. तर ॲड्रेस मी तुम्हाला तिथे मेन्शन केलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. आता आम्ही थोड्या वेळाने बाहेर जाऊ. ते मी आत्ताच येण्याची एक व्हिडिओ बघितली होती गावदेवी मंदिराची. म्हणजे इथे टिटवाळा गणपती मंदिराला लागूनच आहे का मला पण एवढं माहित नाही. आम्ही तिथे जाऊ, आता जरा बसू आणि मग परतीच्या प्रवासाला निघू घरी. ते दोघींची अजून खरेदी चालू आहे, बघू. तसं मला एक घ्यायचं आहे. घंटी, असे फ्रेम्स, लहान मुलांसाठी खेळणी, बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील. आमच्या इथे पॅकिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी घेतल्यात आमच्या. आता आम्ही निघालो घरी जायला. थोडं मध्ये व्हॉइस मित्रांनी काही कमेंट टाकले होते मला की मध्ये थोडंसं व्हॉइस करत नाही. हां, तर मध्ये आमचं पॅकिंग बिकिंग सगळं होतं आणि जर आम्ही पण फिरत असतं म्हणून मध्ये व्हॉइस येत नाही जास्त. असे साचे असतात ते पण मिळतात तुम्हाला. आता आम्ही एक पण साचा तर घेतला नाही आहे, पण आता असं सुद्धा आम्ही बघतोय. माझ्या मागे दुकान आहे, तुम्हाला इथून दाखवतो. पण आम्ही इथून कसे आलेलो आधी आलो की हे घेत आहेत.
आता लास्ट टाइम माझं काय झालं होतं, मी जेव्हा कारमध्ये ब्लॉक करत होतो तेव्हा एक सीन झालं होतं, माझं कॉपीराईट झालं होतं. मी कारमध्ये गाणं चालू होतं म्हणून त्याचं कॉपीराईट आलं होतं. आम्ही निघतोय घरी जायचं, निघायचो. घेऊ तुला कितीला आहे? 50. काय करायचंय घ्यायचंय का घेऊया नाही का? हे पण 50 आहे. हे लहानपणी मी असं खायचं होतं. हे कितीला आहे? 50. विठ्ठल मंदिरात जायचं आहे. तुम्हाला हॉटेल जायचं ते इथून जायला आहे. ऊन खूप झालंय. हे बघा मोरया स्वामी तुम्हाला दिसत असेल, मोरया स्वामी. हे माझ्या मागे नाही, अख्खं मंदिरच आहे, अख्खं मंदिराचा परिसर आहे. मंदिराचा कळस लिटरली पाय भाजतात. आणि संकष्टीला तर इथे बघा, संकष्टीला इथून पण लाईन असते ॲक्च्युली, मध्ये एक्झिटसाठी आहे, सॉरी एंट्रीसाठी आहे. ही एक्झिटची लाईन आहे इथून. ऊन खूप झालंय. आता आमचं गणपती मंदिराचं दर्शन झालं आहे. आता आम्ही चाललो इथे विठ्ठल मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे टिटवाळामध्येच, गणपती मंदिराच्या लागूनच आहे. आता तिथे चाललो आम्ही जरा. हे बघा माझ्या मागे मंदिर. आज बरेच दिवसांनी आम्ही गाय बघितली आहे ॲक्च्युलीमध्ये. मी घाबरतो लिटरली, खरं खरं सांगतो मी. मम्मी मम्मी बाई आता जाऊ दे. आता या दोघींचं चालू आहे. आधी हिला वाटत होतं ही आली नव्हती कधीच, ही आलेली एकदा इथे. हे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. आतमध्ये शूट व्हायची परमिशन नाही आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आई शपथ आहे. आम्ही मग खूप टेम्परेचर टिटवायला पण खूप टेम्परेचर. आम्ही लिटरली आम्ही तिघही दमला होते. बघा मम्मीचा तर फोन चालू आहे. मावशी आपणच केलं का ना, असे लोक सनीसारखे असतात. सो काही आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बरोबर आहे ना, दिली मी एक ठेव बरोबर घेतला त्याला. बघू आता निघू थोड्या वेळाने. पाय आहे पोराचा, पाठीची विचार करतोय तरी पण तिथेच उभा.